प्रत्येक भाषा ही शास्त्रशुद्ध होण्यासाठी तिला एका व्याकरणाची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक भाषेचं व्याकरण हे शास्त्रशुद्ध आणि नियमाने अभ्यासलं जातं, त्यालाच भाषेचं व्याकरण असं म्हटलं जातं. आता भाषा म्हणजे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं, भाषा म्हणजेच एक ध्वनी जो बोलणारा आणि जोडणारा यांना जोडला जातो. बोलण्यासाठी एक साधन म्हणजे वापरलं जातं, ती म्हणजेच भाषा. आणि भाषा ही ध्वन्यात्मक म्हणजे ध्वनियुक्त असते. भाषा ही ध्वनियुक्त असते आणि ह्या ध्वनींनाच काही आपण वर्ण असे म्हणतो. ध्वनींना मूल ध्वनी जे आहेत त्यांनाच आपण वर्ण म्हणत असतो, जे तोंडावाटे निघत असतात. म्हणजे वर्ण म्हणजे काय हे आपल्याला समजलं. जसं आपण एखादं वाक्य बोलतो, मुलांनी खरे बोलावे. आता हे सर्व ध्वनी एकत्र आहेत. मुलांनी खरे बोलावे हे तिन्ही शब्द एकत्र आलेले आहेत. त्यातून एक अर्थपूर्ण आपल्याला बोध होतो, म्हणजेच ते आहे वाक्य. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला एक पूर्ण अर्थचं बोलणं जिथं झालेलं असतंच, म्हणजेच ते वाक्य आहे. वाक्यामध्ये काही शब्द असतात, म्हणजे मुलांनी खरे बोलावे ह्याच्यात काही शब्दांचा उल्लेख होतो, वापर होतो आणि त्यातून वाक्य निर्मिती होते. म्हणजेच वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. म्हणजे मुलांनी हा एक शब्द झाला, खरे हा एक शब्द आणि बोलावे हा एक शब्द किंवा ह्याला पद असं म्हटलं जातं. म्हणजे वाक्य शब्द किंवा पदांनी बनलेलं आहे. तर हे वाक्यामध्ये काही शब्द आपण शब्द असा उच्चार करत आहोत. वाक्य निर्मितीसाठी शब्दांची गरज लागते. मग शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या व अर्थ प्राप्त झालेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द असं म्हणतात. ठराविक क्रमाने म्हणजे आता कमळ हा शब्द आहे, ह्याच्यामध्ये क अधिक म अधिक ळ हे 3 अक्षर आलेली आहेत. ती आहेत क्रमाने आणि त्यानंतर त्यांना एक अर्थ प्राप्त झालेला आहे, जो भाषेने त्याला एक अर्थ प्राप्त दिलेला आहे. अशा शब्दालाच अशा अक्षरांच्या समूहालाच आपण शब्द म्हणू शकतो. म्हणजेच ठराविक क्रमाने आलेल्या आणि अर्थ प्राप्त झालेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतो. आता ह्या शब्दांमध्ये आपण म्हटलं की क आणि म आणि ळ ही आहेत अक्षर. मग अक्षर म्हणजे काय? तर अक्षर म्हणजे ध्वनींच्या खुणा. आता क हे आपण अक्षर उच्चारलं म्हणजे हे क हा ध्वनी आपण तोंडावाटे बाहेर काढला आणि त्या ध्वनीला आपण एक चिन्ह दिलं, ते म्हणजे क. जे अक्षर आहे म्हणजे ध्वनीतला आपण जे चिन्ह दिलेलं आहे, त्याला जी खूण दिली आहे त्याला आपण अक्षर असं म्हणत असतो. म्हणजे आपण वर्ण विचार करत असताना भाषा ही ध्वनीतून निर्माण झालेली आहे आणि त्या ध्वनीतून कोणकोणत्या ध्वनी निर्माण होत आहेत, म्हणजेच कोणकोणती अक्षरं निर्माण होत आहेत आणि त्या अक्षरांमधील कोणकोणती शब्द निर्माण होत आहेत आणि शब्दातून वाक्यरचना कशी होते. म्हणजे भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास आपण करत असताना पहिला घटक येतो तो वर्ण विचार. म्हणजे आपण पुढील भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की अक्षरांच्या नेमक्या खुणा कोणत्या, अक्षरांच्या खुणा कोणकोणत्या आहेत, म्हणजेच वर्ण कोणकोणते आहेत हे बघणार आहोत. कारण वर्ण म्हणजेच मूलध्वनी म्हणजेच वर्ण जे आपल्या तोंडावाटे निघत असतात. तर आपण अक्षर काय आहे हे पाहिलं. अक्षर म्हणजे ध्वनीच्या खुणा. अक्षर म्हणजे ध्वनीच्या खुणा. तर ह्या ध्वनीच्या खुणा कोणकोणत्या आहेत? कारण वर्ण विचार करतानाच आपण हा विचार करतो, वर्ण म्हणजेच मूळ ध्वनी आणि त्या ध्वनीच्या खुणा म्हणजे अक्षर. म्हणजे वर्ण पाहत असताना, वर्णमाला पाहत असताना किंवा वर्णांचा विचार करत असताना आपल्या अक्षरांच्या किंवा वर्णांच्या त्या खुणा कोणकोणत्या आहेत हे अभ्यासणं खूपच आवश्यकता आहे. तर आता आपण वर्णमाला हा घटक पाहणार आहोत.
तर आपण आता वर्णमाला म्हणजे काय हा घटक सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. वर्णमालेचे वर्गीकरण 3 घटकांमध्ये, प्रमुख 3 घटकांमध्ये होतं. त्यातील पहिला घटक आहे स्वर, दुसरा स्वरादी आणि तिसरा व्यंजन. आता स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे असा घटक की ज्या घटकाचा, ज्या वर्णांचा उच्चार होत असताना तो आपल्या कंठातून होत असतो, तसंच त्याचा उच्चार करत असताना कोणत्याही आपल्या जिभेचा कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही. म्हणजे स्वर हे स्वतःच्या निर्मितीतून कंठातून निर्माण झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अ हा जो स्वर आहे त्याचा उच्चार होत असताना, कारण वर्ण म्हणजेच काय आहे? ध्वनी आहे, मूल ध्वनी आहे. आणि त्या मूलध्वनीला जे आपण चिन्हांकित केलेला आहे त्यालाच आपण वर्ण असं म्हणत असतो. तर आता ह्या अ हा जो ध्वनी आहे तो आपल्या मुखातून बाहेर पडत असताना कोणत्याही प्रकारचा त्याला इतर अवयवांचा स्पर्श होत नाही आणि स्वतंत्र आणि परिपूर्ण असा त्याचा उच्चार होतो, म्हणून याला स्वर असं म्हणतात. स्वराची व्याख्या अशी होते की स्वर म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणारा ध्वनी हा परिपूर्ण असतो, तसेच त्याला कोणत्याही प्रकारच्या अवयवांची उच्चारण होत असताना कोणत्याही अवयवांचा स्पर्श होत नाही. अशांना स्वर असं म्हटलं जातं. आणि स्वरादी म्हणजे आपल्या मराठी भाषेत आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. तर यांनाच स्वरादी असं का म्हणतात? तर स्वरादी म्हणजे जे स्वरांचा उच्चार होत असताना आधी ज्याचा उच्चार होतो म्हणजे स्वरादी. उच्चार होत असताना, आता अचा उच्चार होत असताना तो स्वतंत्र अच होतं, पण होत असताना त्याच्यावरती आपल्याला उच्चार हा हा आधी होतो. उदाहरणार्थ आपण दुसरं घेऊ, जसं म आणि म. बघा इथे उच्चार होत असताना म हा एक व्यंजन झालं, पण मम असा उच्चार करता मम हा म्हणजे आधी स्वराचा उच्चार होतो आणि नंतर व्यंजनाचा उच्चार होतो. म्हणजे स्वरादी, ज्याचा आधी उच्चार होतो ते म्हणजे स्वरादी. असे 2 आहेत मराठी भाषेतील स्वरादी, आणि आहा. आणि तिसरा घटक महत्त्वाचा म्हणजे व्यंजने. मराठी भाषेतील व्यंजन कोणकोणते ते आपण पाहू, पण पहिल्यांदा व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे ज्याचा उच्चार करत असताना किंवा ज्याचा मूळ ध्वनी येत असताना त्याला ह्या दोघांचं सहकार्य घ्यावं लागतं. ह्या दोघांच्याही सहकार्यातून ज्याचा उच्चार होतो ते म्हणजे व्यंजन. ज्याच्या उच्चाराला स्वरांची आवश्यकता असते किंवा स्वरादीची आवश्यकता असते त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ क हा उच्चार होत असताना आपण क म्हणजे अर्ध आहे आणि म्हणूनच ते क होतं. म्हणजे ह्या उच्चार होत असताना आपल्याला ह्या स्वराचा वापर करावा लागला, आवश्यकता लागली. आता कम देखील होत असताना बघा, कम होत असताना आपल्याला ह्या चा वापर करावा लागलाच. म्हणजेच व्यंजन आहेत ह्या अक्षरखुणांना जेव्हा स्वराचा आणि स्वरादींची आवश्यकता लागते अशा ध्वनींना व्यंजन असं म्हटलं जातं. ज्या ध्वनींना स्वरा आणि स्वरादींचा वापर केला जातो त्यांनाच व्यंजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे आपण आता स्वरामध्ये किती घटक येत आहेत, स्वरादीमध्ये कोणते आवश्यक घटक आहेत आणि व्यंजनामध्ये कोणकोणते घटक येत आहेत ते आता आपण सविस्तर पाहू. आताच्या पाठामध्ये आपण वर्णमाला या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आधीच्या पाठामध्ये आपण वर्ण म्हणजे काय हे लक्षात घेतलं. वर्ण म्हणजे ध्वनींची चिन्ह, जी आपण मराठी भाषेचा ध्वनी निर्माण होतो त्यातील वर्णांच्या चिन्हांना वर्ण असं म्हटलं. हे आपण
आधीच्या पाठामध्ये पाहिलं होतं. त्याच वर्णांची चिन्ह ही एकूण किती आहेत आणि ती वर्णांची एकत्रित सामूहिक जी माळा तयार होते त्यालाच वर्णमाला असं म्हटलं जातं. आता हे एकूण वर्ण किती आहेत किंवा त्यांची माळेमध्ये किती चिन्ह येत आहेत हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. पहिल्यांदा जेव्हा मराठी भाषेचा उगम झाला आणि मराठी भाषा बोलली गेली लिहिली गेली तेव्हा वर्णांची संख्या ही 48 होती. तर प्रत्येक वेळी ह्या भाषेवरती अभ्यास करत गेल्यानंतर ह्यामध्ये बदल होत गेला आणि 2009 ह्या सालापासून या वर्णांची संख्या 52 झाली. आता ह्या 52 वर्ण म्हणजे कोणकोणते, काय त्यांचं स्वरूप असेल, ती वर्णमाला कोणकोणत्या घटकांमध्ये वर्गीकरण केली जाते हे आता आपण पाहू. वर्णमालेचे वर्गीकरण. वर्णमाला ही 3 घटकांमध्ये वर्गीकरण केली जाते. त्यातील पहिला घटक येतो स्वर. आता स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे जिभेचा मुखातील कोणत्याही भागास स्पर्श होत नाही आणि श्वसनाला कोणताही अडथळा न होता जो मुखातून ध्वनी पडतो ते म्हणजे स्वर. आता स्वर कुठला आहे? हा स्वर आहे असं आपण म्हणतो. स्वर चा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा तोंडातील कोणत्याही अवयवाला स्पर्श होत नाही, तसेच श्वासाला किंवा हवेला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, म्हणून हा स्वर मानला जातो. तर असे स्वर किती आहेत? तर स्वर एकूण 14 म्हटले गेले. प्रथम 12 स्वर असं म्हटलं होतं, पण आता शासनाच्या नियमाप्रमाणे आता 14 स्वर आहेत असं म्हणून आता पहिल्यांदा 12 खडी या नावाने ओळखलं जायचं, तर आता 14 खडी या नावाने वर्णमाला ओळखली जाते. आता हे 14 स्वर कशा स्वरूपाचे आहेत? कारण स्वरामध्ये देखील प्रकार पडतात. स्वर तर ते कोणकोणते? ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि आपल्या भाषेला इंग्रजी भाषेचा प्रभाव असल्यामुळे त्यामध्ये 2 स्वरही वाढत असतात, म्हणून इंग्रजी स्वर देखील आपण मराठी वर्णमालेमध्ये अभ्यासत आहोत. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर म्हणजे उच्चार करण्यास कमी कालावधी लागणारे स्वर. जो उच्चार करत असतो, कारण आपण वर्ण म्हणजेच काय आहे की ध्वनीचे उच्चारण. आता त्याला आपण एक चिन्ह दिलं आणि ते वर्णामध्ये लिहितो. आता उच्चारच जर त्या अक्षराचा उच्चारच तेव्हा ध्वनीच हा कमी वेळेत असेल तर तो ऱ्हस्व असा मानला जातो. दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करत असताना कालावधी जास्त लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हटलं जातं. आणि जेव्हा ह्या दोघांचाही एकत्रित मिलाप होऊन म्हणजे दीर्घ स्वर आणि ह्रस्व स्वर ह्यांच्या दोघांचा मिलाप होऊन एका दुसऱ्या स्वराची निर्मिती होते, त्याला संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आणखीन 2 स्वर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण घेतलेले आहेत. आता ऱ्हस्व स्वरामध्ये कोणकोणते स्वर येतात? तर ऱ्हस्व स्वरामध्ये येतो, ई, रू आणि ऋ. हे 5 स्वर ऱ्हस्व स्वरामध्ये येतात. दीर्घ स्वरामध्ये बघा चा उच्चार हा कमी काळामध्ये आणि हा दीर्घ होतो म्हणून आ, ई, उ हे 3 स्वर हे दीर्घ स्वरामध्ये येतात. आता संयुक्त स्वर बघा आणि ई ह्या 2 स्वरांच्या संगमाने हा स्वर तयार झालेला आहे, म्हणून हा संयुक्त स्वर म्हणून ओळखला जातो. म्हणजे आणि ई या 2 स्वरातून होतो. आ आणि ई ह्या 2 स्वरांच्या संयुक्ताने आई हा शब्द अक्षर तयार होतं. हे अधिक उ ह्याने तयार होतो आणि आ अधिक उ ह्याने औ असा वर्ण तयार होतो. असे हे 4 संयुक्त स्वर आहेत. तसंच आणि हे इंग्रजी भाषेचे 2च स्वर आपल्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे वर्णमालेच्या सुरुवातीला ज्या स्वरांचा अभ्यास करत असतो असे एकूण बघा ऱ्हस्व स्वर 5,
दीर्घ स्वर 3, संयुक्त स्वर 4 आणि इंग्रजी स्वर 2 अशा प्रकारे एकूण वर 14 वर्णांमध्ये कसे विभागले गेलेत हे आपण पाहिले. आता ह्या स्वरांमध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर सजातीय स्वर म्हणजे काय? सजातीय स्वर म्हणजेच एकाच उच्चाराचे स्वर. तर एकाच उच्चाराचे स्वर म्हणजे कोणते? अ बघा आणि आ. अ मधूनच आचा उच्चार हा निर्मित झाल्यासारखा वाटतो, कारण ह्या दोघांचाही उच्चार एकसारखा भासला जातो. म्हणून हे स्वजातीय किंवा सजातीय स्वर आहे. अ, आ, ई, ई, उ, ऊ. रू आणि लू हे देखील सजातीयमध्ये घेतलं जातं, पण हे जास्त करून लोप्त होणारे स्वर आहेत. त्यामुळे अ, आ, ई, उ, ऊ हे सजातीय स्वर आहेत. आता विजातीय स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार ज्या स्वरांचा उच्चार एकसारखा होत नाही. म्हणजे बघा, अ आणि ईचा उच्चार एकसारखा होतो का? अ किंवा ईचा उच्चार एकसारखा होत नाहीत. म्हणजे हे दोन स्वर एकत्र येऊन तिसरा स्वर निर्माण होतो. म्हणजे ह्यांचा उच्चार एकसारखा नसल्यामुळे ते विजातीय स्वर आहेत. उच्चारामध्ये साम्यता असणं म्हणजेच सजातीय आणि उच्चारांमध्ये भिन्नता असणे म्हणजेच विजातीय स्वर. आता आपण ह्रस्व आणि दीर्घ स्वर अभ्यासत असताना मात्रा देखील पाहतो. म्हणजे मात्रा म्हणजे काय? की त्या उच्चारताना त्याचा किती कालावधी लागतो ह्याच्यावरून त्याची मात्रा ठरवली जाते. म्हणजे ह्रस्व जर असेल एखादा शब्द, आता क मळ असा हा शब्द आपण घेतला, तर हा शब्द तयार होत असताना क मध्ये हा अ आहे, क अर्धा आणि अ आहे, म अधिक अ आहे आणि ळ हा अधिक अ आहे. आता मात्रा म्हणजे काय? ह्रस्व आणि दीर्घच्या खुणा आहेत. अ म्हणजे ह्रस्व आहे म्हणून एकच आहे मात्रा, एक मात्रा दिली जाते. आणि जर आ असेल तर 2 मात्रा, म्हणजे दीर्घ असेल तर 2 मात्रा दिल्या. आता कुठलाही काळ हा शब्द घेतला तर क अधिक आ ही ते मात्रा, आची मात्रा 2 आहे. म्हणजे मात्रा म्हणजे त्या स्वराला लागणारा कालावधी. कमी कालावधी लागेल तर 1 मात्रा होते आणि जास्त दीर्घ उच्चार होत असेल तर 2 मात्रा. अशा प्रकारे स्वरांचा अभ्यास करतो आपण. तर ह्यामध्ये आता 12 खडी आपण जी पहिल्यांदा पाहत होतो ती 14 खडीमध्ये वर्णमालेचा कशा प्रकारे क्रम लागतो हेही एकदा आपण पाहून घेऊ. म्हणजे बघा, अ, आ, ई, उ, ए, ॲ, ऐ, ओ, आ, औ, आहा असे एकूण हे 14 वर्ण होतात किंवा 14 स्वर होतात. म्हणून 14 खडी असं आपल्या शासनाने मान्य केलेले आहे. आणि इतक्या स्वरांचा अभ्यास आपण ह्रस्व, दीर्घ, संयुक्त आणि इंग्रजीमध्ये कशी विभागणी झालेली आहे हे आता आपण पाहिलं आहे. आताच आपण वर्णमालेतील स्वर आणि स्वरादी पाहिलं आहे. तर आपण आता व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजनाचे कोणकोणते प्रकार आहेत हे पाहणार आहोत. आता व्यंजन म्हणजे काय? व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार होत असताना त्याला स्वरांचं सहकार्य लागतं आणि त्यांचा मुखावाटे जेव्हा स्वर बाहेर पडत असतात तेव्हा जिभेचा अन्य अवयवांशी स्पर्श होतो, अशा ध्वनीलाच व्यंजन असं म्हणतात किंवा अशा वर्णांना व्यंजन असं म्हटलं जातं. आता व्यंजनाचे प्रकार कोणते? तर व्यंजनाचे प्रकारामध्ये स्पर्श व्यंजने, अर्थव्यंजने, उष्मे व्यंजने, महाप्राण व्यंजन, द्रविडीयन व्यंजन आणि संयुक्त व्यंजन असे याचे 6 प्रकार पडतात. आता त्यामध्ये स्पर्श व्यंजने कोणती? आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय? स्पर्श व्यंजन म्हणजे ज्या जिभेचा व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा इतर अवयवांशी स्पर्श होतो, आपल्या तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होतो, म्हणून
त्याला स्पर्श व्यंजनं असं म्हणतात. आता ती स्पर्श व्यंजने सुद्धा 3 भागामध्ये विभागली गेली आहेत. ती कोणती? कठोर, मृदू आणि अनुनासिके. आता कठोर स्पर्श व्यंजने म्हणजे काय? जिथे उच्चार करताना आपल्याला थोडं कठोरता वाटते अशांना कठोर व्यंजन असं म्हटलं जातात. आणि जी सहजरित्या बोलली जातात त्यांना मृदू व्यंजनं म्हणतात. आणि ज्यांचा उच्चार होत असताना आपल्या कंठाचा थोडा नाकातून उच्चार होतो त्यांना अनुनासिके असे म्हणतात. आता ही सर्व काही आहेत म्हणजे कठोर, मृदू आणि अनुनासिके हे सर्व स्पर्श व्यंजन आहेत. आता ती कोणती कोणती? क, ख ही कठोर व्यंजन आहे. बघा त्याचा उच्चार होत असताना थोडासा आपल्याला कठीण वाटतो. आता ग आणि घ आपण सहज म्हणतो म्हणून ते मृदू व्यंजन आहे. आणि ह्या अक्षराचा उच्चार काही ठिकाणी ड म्हणतात पण तो द नाही आहे तर वाङ्मयामधला ग आहे. ग सारखा वाटणाराच हा वाङ्मयातना य अशा प्रकारे त्याचा उच्चार होतो. म्हणजे ह्याचा उच्चार होताना त्याचा नाकाचाही वापर केला जातो म्हणून हे अनुनासिक आहे. म्हणजे बघा कसं झालं? क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म हे एकूण 25 स्पर्श व्यंजन आहेत. कोणती? तर स्पर्श व्यंजन. कठोर व्यंजनांना श्वास किंवा आघोष असं देखील म्हटलं जातं कारण त्यांना आघोषासारखे वाटतं म्हणजे कठोर असे वाटतात म्हणून त्यांना कठोर किंवा आघोष व्यंजन असं देखील म्हटलं जातं. तसंच मृदू व्यंजनांना नाद किंवा घोषवर्ण म्हणजे जिथं सरलता नाद सरळ होतो त्यांना नादवर्ण किंवा घोषवर्ण. आता ह्या मृदू व्यंजनामध्ये सर्व स्वरांचा देखील उच्चार हा सहज होतो, कंठातून सहज होतो, सरळरित्या होतो म्हणून त्यांना घोषवर्ण देखील असं म्हटलं जातं. तसंच अनुनासिक ह्यांचा उच्चार हा नाकातून होतो म्हणून अनुनासिक असं म्हटलं असतं. अशी एकूण 25 स्पर्श व्यंजनं आहेत. आता दुसरं अर्धस्वर व्यंजन कोणतं आहे? तर अर्धस्वर म्हणजे काय? अर्धस्वर म्हणजे य, र, ल ही 4 जी व्यंजनं आहेत ह्यांचा उच्चारस्थाने ही ई, उ, रू, लू यांच्या उच्चार स्थानासारखी वाटतात, भासतात किंवा त्यांचा उच्चार होत असताना त्या स्वरांसारखा होत असतो म्हणून ह्यांना अर्धस्वर असं म्हटलं जातं. तसंच ह्यांना अंतस्थही असं म्हटलं जातं कारण स्पर्श व्यंजनांचे आणि उष्मा व्यंजन आहेत ह्यांच्या मधी आहेत, मध्यस्थ आहेत म्हणून त्यांना अंतस्थ आहेत. ह्या दोघांच्या अंतर्भागात आहेत म्हणून त्यांना अंतस्वर देखील असं म्हटलं जातं. आता य, र, ल आणि व ह्यांचा उच्चार करत असताना रचा उच्चार बघा थोडा आपल्याला कंपित वाटतो म्हणून र ला कंपित वर्ण, कंपित स्वर असं देखील म्हटलं जातं. तिसरा प्रकार व्यंजनातला बघा उष्मे. आता उष्मे म्हणजे काय? उष्मे म्हणजे उष्णता निर्माण म्हणजे घर्षणातून ज्याचा उच्चार होत असताना उष्णता निर्माण होत असते त्यांना उष्मे व्यंजन असं म्हटलं जातं. ज्याचा उच्चाराच्या घर्षणातून. ती कोणती? श, श आणि स. बघा ह्यांचे उच्चार होत असताना थोडी उष्मा निर्माण होते म्हणून ही 3 उष्मे घर्षक व्यंजनं आहेत. आता महाप्राण. महाप्राण म्हणजे ह्यामध्ये ह हे आपल्याला व्यंजन दिसून येतं. महाप्राणामध्ये सुद्धा महाप्राण म्हणजे काय की ज्याचा उच्चार होत असताना आपल्याला उश्वास टाकला जातो. उच्छ्वास काय टाकला जातो? ह देखा आपला श्वास हा बाहेर टाकला जातो म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. ह्या महाप्राणमध्ये सुद्धा महाप्राण आणि अल्पप्राण असे 2 प्रकार पडतात. महाप्राण म्हणजे जेथे यच इंग्रजी अक्षरातील यच ह्या अक्षराचा आपल्याला लिहावं लागतं. जेव्हा इंग्रजीमध्ये आपल्याला लिखाण करत असताना मराठी ट्रान्सलेट करताना यचचा वापर होतो ते महाप्राण आणि जिथे यचचा वापर होत नाही ते अल्पप्राण. म्हणजे उदाहरणार्थ घेऊया क. क हे लिहित असताना बघा फक्त के लिहिलं जातं आणि ख लिहित असताना आपल्याला
के यच अशा प्रकारे लिहिलं जातं. म्हणजे इथे यचचा प्रयोग झाला, याचा वापर झाला, म्हणजे ख हे महाप्राण आहे आणि क हे अल्पप्राण आहे. म्हणजे महाप्राणमध्ये ह हे व्यंजन येतं, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आता द्रविडियनमधून द्रविडियन ळ हे व्यंजन आपण पाहतो. ळ हे व्यंजन आपल्याला द्रविडियनमधून मिळालेलं आहे, कारण मराठी भाषा ही जास्त करून आपल्याला आर्यांची म्हणजे संस्कृतमधून आली, पण संस्कृतमध्ये ळ हा शब्दाचा वापर केला जात नाही आहे. तर ळ हे अक्षर आपलं द्रविडियन भाषेतून, म्हणून ळला हे द्रविडियन व्यंजन असं म्हटलं जातं. पण ळचा उच्चार हा स्वतंत्र होत असल्याने ळ हे स्वतंत्र व्यंजन म्हणून देखील पाहिलं जातं. त्यानंतर व्यंजनाचा शेवटचा भाग येतो तो संयुक्त व्यंजन. तर संयुक्त व्यंजनाचा अर्थ हा त्याच्या शब्दामध्ये आहे. संयुक्त म्हणजे इतर व्यंजनांचा समूह असलेलं व्यंजन. आता क्ष आणि ज्ञ ह्याचा उच्चार होत असताना आपल्याला बघा क, श आणि अ ह्या तिन्हींचा एकत्रित मिलाप दिसतो. त्यातून क्षची निर्मिती झालेली आहे आणि ज्ञची निर्मिती द, न आणि य ह्या तिघांच्यातून निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हे ज्ञ आणि क्ष ही संयुक्त व्यंजनं म्हणून पाहिली जातात. तर आपण संयुक्त व्यंजनामध्ये क्ष आणि ज्ञ पाहिलं, त्याचप्रमाणे श्र आणि त्र हे देखील संयुक्त व्यंजनं आहेत, पण आपण आपल्या वर्णमालेमध्ये त्यांचा लिहिली जात नाहीत. आता श्र सुद्धा श आणि र पासून निर्माण होतं आणि त्र, त आणि र ह्या दोन व्यंजनांच्या संयुक्तातून निर्माण होतात, म्हणून ही दोन देखील संयुक्त व्यंजन आहेत. तर आपण व्यंजनांचा अभ्यास करत असताना स्पर्श व्यंजन एकूण 25, अर्धा वर्ण 4 आहेत, उष्मावर्ण 3, महाप्राण 1, द्रविडियन म्हणजे स्वतंत्र वर्ण 1 आणि संयुक्त वर्ण 2 असे एकूण मिळून तर स्पर्श व्यंजन 25 आहेत, अर्ध स्वर आहेत 4, उष्मे आहेत 3, महाप्राण 1, द्रविडियन 1 आणि संयुक्त व्यंजने 2 अशी एकूण 36 ही व्यंजनं आहेत. म्हणजे आपल्या मराठी भाषेतील वर्णमालेतील पूर्ण वर्णसंख्या ही बघा स्वर 14, स्वरादी 2 आणि व्यंजने 36 असे मिळून 52 वर्ण आहेत.